राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्ग कॉलेज रोड लगत असलेल्या साहेबराव गाडे यांचे साईड टायर या टायरच्या शोरूमला विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे। आज गुरुवार दिनांक 15 मे रोजी पहाटेच्या दरम्यान सदर घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शी वॉचमन महेश पवार यांनी बघितलं असल्याचं सांगितलंय। गाडे यांच्या साईड टायर या शोरूममधून धूर निघत असल्याचं शेजारीच असलेल्या विरकर नामक तरुणाने सदर माहिती शोरूमचे मालक संदीप साहेबराव गाडे यांना दिली। आग लागल्याची माहिती राहुरी व देवळाली प्रवरा श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास कळताच सुरुवातीला राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने पाचारण केलं। यानंतर देवळाली नगरपालिका यानंतर श्रीरामपूर नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाने येऊन या तीनही नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तब्बल 2 तासांनंतर आग आटोक्यात आली। शोरूममध्ये सर्वच 4 चाकी वाहनांचे टायर असल्या कारणाने आगीने मोठा भडका घेतला होता। आग विझवताना चांगलीच पळापळ झाली होती। ट्रॅक्टर शोरूममधील कामगार यांनी बाहेर लावलेले ट्रॅक्टर तातडीने बाजूला काढून नुकसान होण्यापासून वाचवलं। शोरूमच्या मागील बाजूचे शटर आतमधून लॉक असल्यामुळे ते ट्रॅक्टरला बांधून तोडण्यात आलं व काही वस्तू वाचवण्यात आल्या, परंतु शोरूममध्ये ऑइलच्या बकेट असल्यामुळे व टायर असल्यामुळे आग जास्त लागल्याचं कळतंय। आग इतकी भयानक होती की लोखंडी अँगल जळून राख झाल्याचं दिसतंय। सदर घटनेची माहिती कळताच शहरातील अनेक व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली आहे। आग विझवण्यासाठी राहुरी नगर परिषद अग्निशामक विभागाचे राजेंद्र पवार, विलास गडाख, बाळासाहेब पवार, नंदू मोरे, तर यानंतर देवळाली प्रवरा नगर परिषदेचे भारत साळुंके, सकाहारी सरोदे, सुनील ताठे, तर श्रीरामपूर नगर परिषद अग्निशमन दलाचे संतोष रासकर, रोहित जाधव, लखन दाभाडे यांनी मोठे परिश्रम घेतले। साई टायर शोरूमच्या सर्व कामगारांनी सुद्धा खूप मदत केल्याचं समजतंय। या आगीमध्ये 80 ते 90 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। अचानक आग लागल्याने गाडे कुटुंब व नातेवाईकांची चांगलीच धावपळ झाली होती। आगीमध्ये शोरूममध्ये असलेली 3 नवे ट्रॅक्टर यासह 4 चाकी वाहनांची नवे व जुने टायर यासह वाहनांचं स्पेअर पार्ट, फर्निचर आदींचं मोठं नुकसान होऊन सुमारे 80 ते 90 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। दीपक साळवेसह न्यूज 14 राहुरी।